खरं तर बरेच महिन्यांनी आपण भेटतोय. गेले 2 महिने मी महाभारत दर्पणामध्ये आधी 1 महिना गेला, त्याच्यानंतर अध्यात्मदर्शनामध्ये 2रा महिना गेला. त्यामुळे कालच मला कोणीतरी मेसेज केला आहे की गेले 2 महिने तुमचं आमच्याकडे फेसबुकवरती लक्ष, यूट्यूबवरती लक्ष नाही आहे, नुसतं फेसबुकवरतीच आहे. आणि आज अनायसे बुद्ध पौर्णिमा, तर म्हटलं आज आपण ह्या निमित्ताने तुमच्याशी बोलूया. तुमची भेट पण होईल आणि बरेच दिवस आपला खोळंबलेला हा जो सत्संग आहे तोही आपल्याला सुरू करता येईल. मला वाटतं मी फार वेळ नाही घालवणार. मी आजच्या सत्संगाला सुरुवात करतो. पहिलं तर तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. तुम्ही या एका महत्त्वाच्या सत्संगाला सगळे आलेले आहात. काहीतरी महत्त्वाचं समजून घेऊया. खरं तर भेटायचं निमित्त होतं, भेटायचं होतं मला तुम्हाला. बुद्ध पौर्णिमा ही निमित्त ठरली. मित्रांनो, आज बुद्ध पौर्णिमा एक सिग्निफिकंट दिवस असं म्हणूया आपण, कारण ही सर्वत्र आपल्या देशामध्ये सेलिब्रेट केली जाते. ह्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्हाला जर लक्षात असेल तर मी प्रत्येक अशा सिग्निफिकंट दिवसाला तुमच्याशी बोलत असतो. त्या दिवसाचा सिग्निफिकन्स सांगत असतो. मग तो कुठलाही असू दे, तो अगदी महाशिवरात्री असू दे, तो दिवाळी असू दे, दसरा असू दे, कोणताही असू दे, मी हे सतत तुमच्याशी बोलत आलेलो आहे. मुळात गंमत बघा, आपले पूर्वज जे होते ना, ते इतके हुशार होते की त्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्याला जागं करण्यासाठी हे असे दिवस पेरले. मी सहज आज थोडासा रिसर्च करत होतो, तर मला असं लक्षात आलं की जे मेजर अगदी सिग्निफिकंट सण आहेत ना आपल्या देशामधले, ते वर्षात जवळजवळ 25 ते 30 आहेत. म्हणजे महिन्याला 2 आले. अगदी त्यातले प्रदेशाप्रमाणे बारकेसारखे असतील ते मी घेतलेलेच नाही. ते अगदी मी दिवाळी, दसरा आणि अगदी बाकीच्या धर्मातले पण जे सण असतात, अगदी ख्रिसमस असू दे, ईद असू दे, गुरु नानक जयंती असू दे, महावीर जयंती असू दे, बुद्ध जयंती असू दे, या सगळ्या गोष्टी, या सगळे जे दिवस आहेत हे जवळजवळ 25 ते 30 आहेत. आणि मग मी काय केलं, मी पंचांग काढलं. मी म्हटलं हे शुभ दिवस नावानी जी संकल्पना आहे ना, जशा आजचा शुभ दिवस आहे गुरुपौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा ही हा एक शुभ दिवस मानला जातो, असे शुभ दिवस किती आहेत. आणि मी चकित झालो मित्रांनो. जवळजवळ वर्षभरात 200 दिवस हे शुभ मानले गेलेले आहेत. नुसते शुभ नाही आहेत, हे कुठल्या तरी निमित्ताने तुमच्या समोर ठेवलेले आहेत. काय कारण काय? कारण एवढंच होतं की आपल्या पूर्वजांना आपल्याला ह्या निमित्तानं हे सांगायचं होतं की जीवन हे मिळाल्यानंतर नुसतं आहे तसं जगायचं नाहीये. ऐका मी काय म्हणतोय. जीवन आपल्याला मिळालं, मग नुसतं आहे तसं जगायचं नाहीये. त्याला रिफाईन करायचं आहे, बेटर करायचं आहे, आणि त्याच्यासाठी जागं व्हायला पाहिजे. म्हणून हे जे सगळे दिवस आहेत ना, हे जागरण आहेत. जागरण म्हणजे रात्री जागायचं जागरण नाही. जागरण म्हणजे जागं व्हायचं. इट इज अ काइंड ऑफ स्मरण आहे की जागे व्हा टुवर्ड्स बेटरमेंट. आपल्याला जीवनामध्ये उन्नत झालं पाहिजे. उन्नत हा शब्द किती छान आहे बघा. उन्नत कुठून आला हा?
उ उ उद उद म्हणजे राईज, टू राईज, वर राईज होणं. नत नत म्हणजे इन्क्लाइंड, झुकाव, राईज होण्याकडे, वाढण्याकडे असलेला झुकाव म्हणजे उन्नत. उन्नत. पण तुम्ही जर बघितलं, म्हणजे आजूबाजूला आपण बघूया, आपण इवन स्वतःकडे बघूया, आपण फारसे असे उन्नत होत नसतो. म्हणजे आपल्या फोनला एक वेळ अपग्रेड येतो, पण आपल्याला अपग्रेड कधी येत नाही. आपल्याला अपग्रेडची गरजच वाटत नाही. मग तुम्ही म्हणाल अपग्रेड म्हणजे काय? हे बघा, अपग्रेड म्हणजे मी काही वेगळे स्किल्स रोज डेव्हलप करा अशाबद्दल बोलत नाही. मी साधी गोष्ट बोलतोय. कॅन यू बिकम अ बेटर पर्सन? एवढंच आहे. त्याच्यामध्ये उन्नत होण्यासाठी काही फार अगदी आध्यात्मिक कुठली तरी उंची गाठली पाहिजे असं नाही. मुळात तुम्ही जागे होता काय? जागरूकपणे गोष्टी करता काय? तुम्ही जराशे शांत होता काय? स्वस्थ होता काय? तुम्ही स्वतःची काळजी घेता काय? तुम्ही लोकांची काळजी घेता काय? तुम्ही बोलता कसे, वागता कसे? कसा आहे संवाद तुमचा लोकांशी, स्वतःशी? दिस इज बेटरमेंट. आणि मग दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने काय केलं? कायझेननी हीच तर गोष्ट आपल्या समोर आणली की कॉन्स्टंट बेटरमेंट. पण मला असं वाटतं की आपल्याला फारसा काही ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो, की आपण ऑटो मोडवरती एकदा सेट केलं सिस्टीमला की ऑटो मोडवरती वर्षानुवर्ष मी अगदी 90-95 वर्षाचे लोक बघितलेले आहेत की जे जसे त्यांच्या 50शीत होते तसेच राहत आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीही रिफाईनमेंट झाली नाही. पण आपल्या पूर्वजांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी हे सगळे दिवस आपल्या जीवनामध्ये पेरले की जग जाओ भैया, जागे व्हा, यू हॅव टू रिफाईन. आपण असंच जर स्वतःला ठेवलं तर आपली बॉडी अशीच राहते. पण ती जरा टोन करायला लागलं तर त्याच्यावरती एक मसल येतो, एक त्याला टोनिंग येतं, बॉडी व्यवस्थित राहते. सो इट इज मेड फॉर रिफाइनमेंट. आवर माइंड अँड बॉडी इज मेड फॉर रिफाइनमेंट. पण आपण फारसे त्याच्याकडे लक्ष देत नाही. अर्थात ही गोष्ट झाली आज का आपण बोलायला आलोय. द पर्पज ऑफ टॉकिंग ऑन अ व्हेरी व्हेरी सिग्निफिकंट डे लाईक द बुद्ध पौर्णिमा. बुद्ध पौर्णिमा, बोध, बघा अगदी लिटरली त्याला बुद्धांच्या पासूनच घेतलं पाहिजे असं नाही. मुळात बुद्ध या शब्दाचा अर्थ काय? बोध या शब्दाचा अर्थ काय? टू रेकग्नाइज, जाणणं, जागा होणं. मुळात अगदी आध्यात्मिक आपण लेवलला गेलो तर मी कोण आहे इथपासून तशी सुरुवात होते. पण आज मी तिकडे जाणार नाही. बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते? कारण अशी एक मान्यता आहे की बुद्धांचा जन्म वैशाखातल्या पौर्णिमेला झाला. बुद्धांना ज्ञान जे प्राप्त झालं तेही वैशाखातल्या पौर्णिमेला झालं. आणि बुद्धांचं महानिर्वाण पण जे झालं ते वैशाखातल्या पौर्णिमेलाच झालं, अशी मान्यता आहे. त्यामुळे ह्या दिवसाला एक महत्त्व प्राप्त झालं आणि म्हणून त्यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जाऊ लागला, बुद्ध पौर्णिमा. आणि दुसरी गोष्ट, पौर्णिमा, फुल मूनला एक आपल्याकडे फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण तो पूर्ण असतो, एकतर फुल ब्लूम्ड असतो आणि अंधारात पेटलेला दिवा, अंधारात पेटलेला जागृत झालेला दिवा. म्हणून त्या पौर्णिमेच्या चंद्राला महत्त्व आहे. आणि बुद्ध काय म्हणतात? दीपो भव, किंडल द लाईट विदिन. तुम्हीच तो प्रकाश आहात. ऍक्च्युली तुम्हीच प्रकाश आहात
बुद्धांचं शेवटच्या सरमनमधलं, शेवटच्या प्रवचनातलं हे वाक्य आहे, आपो दीपो भव. तूच तूच तो प्रकाश आहेस. पण आपली जी काच आहे ना, ती इतकी काजळीनं भरलेली आहे की तो प्रकाश आहे पण तो बाहेर जाऊ शकत नाही. आणि हे सगळे जे दिवस आहेत हे ती काजळी काढण्यासाठी आहेत. कारण आपो दीपो भव, मी तोच प्रकाश आहे. आणि त्या अंधारातल्या अंधार म्हणजे इग्नोरन्स, अज्ञान. त्या अंधारात हा प्रकाश ज्यावेळेस जागृत होतो, निर्माण होतो, जागतो, त्यावेळेस अंधार ॲटोमॅटिकली जायला लागतो. म्हणून बुद्ध पौर्णिमा ही झाली प्रस्तावना. आज आपण बुद्धांच्या तत्वज्ञानाबद्दल बोलणार नाहीये, त्यांच्या शिकवणींबद्दल बोलणार नाहीये. कारण त्याच्यासाठी एकतर आपल्याला वेळ पुरा पडणार नाही आणि तो आजचा माझा विषय नाही आहे. मला असं वाटतंय की प्रॅक्टिकली आपण ते समजून घेऊया ज्याचा आपल्याला काहीतरी उपयोग होईल आपल्या स्वतःच्या रिफाईनमेंटमध्ये. कारण जर ही फिलॉसॉफी आपण समजून घ्यायला लागलो तर इन रियालिटी ती फिलॉसॉफी आपण कधी जगतो? आपण जगतच नाही. बुद्धांची फिलॉसॉफी मुळात अतिशय प्रॅक्टिकल आहे, त्याच्यामध्ये अधिभौतिकता कोणतीच नाही. ते म्हणतात हे सगळं जे काय हा पसारा आहे यामध्ये दुःख तर आहेच आहे, दुःख आहे, मान्य करा दुःख आहे. मग दुःख काय आहे म्हणतात ते? तुम्ही चिकटून बसता सगळ्या गोष्टीला. सगळंच अनित्य आहे, सगळंच अनित्य आहे, पण तुम्ही चिकटून बसता म्हणून दुःख आहे. मग ह्याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. ह्याला सोडा. आणि मग सोडायचं कसं? ह्याच्यासाठी ते 8 सिद्धांत देतात. 8 फोल्ड 5 ते सांगतात कसं सोडायचं. पण हे आपल्याला प्रॅक्टिकली हे सगळं ऐकायला बरं वाटलं तरी प्रॅक्टिकली आपण ते कुठं वापरतो? पतंजलींनी योगसूत्रामध्ये अष्टांग योग दिला. कुठं काय पाळतो आपण? आपल्याला सगळ्यांना त्यांनी सांगितलेल्या त्या निर्गुण निराकार अवस्थेमध्ये पोचायचं आहे. पण व्हॉट डू वी डू? बरं, पतंजली अगदी यमनियम आसन प्राणायामापासून सुरू करतात. यमनियमच आपण बाजूला टाकतो. मग आपण काहीतरी आसनं करतो, थोडे प्राणायाम करतो, काहीतरी ध्यान करण्याचा प्रयत्न करतो. 5 बाकीचे आहेत ते आपण बाजूला टाकतो, काहीतरी 3 निवडतो. दिस कॅनॉट बी द सिलेबस. म्हणून मला असं वाटलं की आपण फार तत्वज्ञानावरती लेक्चर आज द्यायला नको. एकतर लेक्चर द्यायला नको. मी तुमच्याशी गप्पा मारायला आलेलो आहे, लेक्चर द्यायला आलेलो नाही. आणि प्रॅक्टिकली आपल्याला जे काही शक्य आहे बुद्धांच्या सगळ्या शिकवणीचा जो काही गाभा आहे की त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलावं. बघूया. या छोट्या गोष्टी आहेत. मी 5च गोष्टींबद्दल बोलणार आहे तुमच्याशी. या 5 साध्या गोष्टी आपण जीवनामध्ये समाविष्ट करू शकतो काय? बघायचा प्रयत्न करूया. सांगण्याचा प्रयत्न करतो. समजून जर आलं तर दॅट रिफाईनमेंट प्रोसेस विल बिगिन. कधीतरी ते सुरू व्हायलाच पाहिजे. ओके. सो पहिला मुद्दा काय आपलं आयुष्य बेटर करायला आपण एक बेटर म्हणजे काय हो? शेवटी बेटर म्हणजे काय? स्वस्थ. माझं बेटरची व्याख्या माझी फार साधी आहे. एम आय ओके विथ माय सेल्फ? एम आय ओके? ओकेनेस इज बेटरमेंट. मग ओकेनेस यायला काय करावं लागतं? पहिली गोष्ट मी जी त्यातनं निवडली ती म्हणजे आपण प्रोॲक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करूया. बघा ना, तुम्हाला समजतंय प्रोॲक्टिव्ह. मुद्दा म्हणून मी इंग्लिश शब्द वापरलाय प्रोॲक्टिव्ह. का वापरलाय? कारण आपण कॉन्स्टिट्यूशनली रिॲक्टिव्ह असतो. आपण सतत रिॲक्ट करत असतो गोष्टींना, साध्या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये आपण रिॲक्ट करत असतो. कोणी कार्य म्हटलं की मी आर्य म्हटलंच. मग ते घरामध्ये असू दे. बघा ना, घरामध्ये वाद का होतात?
घरामध्ये वाद होतात कारण आपण सतत प्रोॲक्ट नाही करत, प्रतिसाद देत नाही, रिॲक्ट करतो, प्रतिक्रिया देतो. आणि ती इतकी तीक्ष्ण असते की सगळेजण तलवारी काढायलाच तयार असतात. ही रिॲक्शन तुम्ही जर ही आपल्यातली ही रिॲक्टिव्हनेस जो आहे, तुम्ही जर बघायचा प्रयत्न केलात तर तो सगळीकडे दिसतो आपल्याला. अगदी आपण कुठेतरी गेलो, टॅक्सीवाल्यांनी रिक्षावाल्यांनी त्याच्याकडे असलेले सुट्टे पैसे दिले नाहीत तरी आपण अगदी भांडायला उठतो. काही गरज नाही आहे, काही गरज नाही आहे. आपल्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा त्यावेळेला दया माया भाव येत नाही. आपण म्हणतो आधी आधी पैसे काढ. कुठल्याही लेवलला आपण भांडायला तयार असतो. अगदी कोणी आपल्याला ओव्हरटेक करून गेला तरी त्याला जाऊन शिव्या दिल्या नाही तरी आपण आपल्या गाडीत बसून त्याला शिव्या देत असतो. आपण रिॲक्ट करत असतो आणि जेवढे रिॲक्ट करतो आपण तेवढे हायपर होतो, अस्वस्थ होतो. आणि मी काय म्हटलं तुम्हाला, बेटरमेंटमध्ये काय पाहिजे आपल्याला? स्वास्थ्य पाहिजे, स्वस्थ असलं पाहिजे आपण. आणि इथं आपण सतत अस्वस्थ होतो. आपल्या कामाच्या ठिकाणी असू दे, समाजामध्ये असू दे, घरामध्ये असू दे, हा जो आपला सतत ऑटो मोड मधला रिॲक्टिव्हनेस आहे ना, ऑटो आहे. आपण कधी एक क्षण विचारही करत नाही, विचारही करत नाही. मला आठवतंय मित्रांनो, काही वर्षांपूर्वी मी ठाण्याला एक कार्यशाळा घेतली होती आणि त्यात एक गृहस्थ आले होते. मी असंच काहीतरी याच कुठल्या तरी संकल्पनेबद्दल बोलत होतो आणि ते कार्यशाळेमध्येच ढसाढसा रडायला लागले. मी म्हटलं, अहो तुम्ही रडताय का? त्यांचं रडणं थांबे ना. थोड्या वेळाने ते जराशे स्थिर झाले आणि त्यांनी मला एक त्यांच्या फोनमधला एक फोटो दाखवला. त्या फोटोमध्ये एक लहान मुलाची पाठ होती आणि ती पाठ चट्ट्यानी म्हणजे आपण पट्ट्यानी मारतो ना, अशी पट्ट्यानी मारून सगळी आडवी तिडवी लाल झाली होती. मला काही कळलं नाही. मी त्यांना म्हटलं, हे काय? ते म्हणाले, हा माझ्या मुलाचा फोटो आहे. मी तो माझ्या स्क्रीनवर लावलेला आहे. मी म्हटलं का? म्हणाल, त्या मुलांनी काहीतरी खेळ करताना मी कुठून तरी पासीस आणले होते, कसले तरी कुठल्या तरी कार्यक्रमाचे पासीस फुकट मिळाले म्हणून आणले होते आणि त्या कुठल्या तरी खेळण्याच्या याच्यामध्ये त्यानं ते फाडून टाकले. मला इतका प्रचंड राग आला की मी पट्टा घेतला आणि त्याला इतका मारला की तो बेशुद्ध पडला. आणि ते झाल्यानंतर मला लक्षात आलं की ये मैंने क्या किया है, मी काय करून बसलो. आणि मग मला इतका पश्चाताप झाला. या गोष्टीला 1 महिना झालाय, मी 1 महिना रडतोय म्हणाले. कारण मला तो सहनच झाला नाही, राग सहन झाला नाही आणि माझी कृती सहन झाली नाही. ही टोकाची रिॲक्शन आहे मित्रांनो, पण मला आठवली म्हणून सांगितली. असे इतके आपण रिॲक्टिव्ह होतो. आज हे बोलायला लागलोय कारण असा योग आहे, हा योग आहे. कदाचित तुम्ही जर रिॲक्टिव्ह होणार असाल, थांबा जरासे, थांबा, थोडंसं थांबा. माहिती आहे आतून आलंय असं, थोडंसं थांबूया. कॅन वी बी मोर प्रोॲक्टिव्ह? विचार करा, प्रयत्न करा. दिस इज रिफाइनमेंट. ही पहिली आहे. लगेच उद्याच्या उद्या मी प्रोॲक्टिव्ह होईन असं नाही, पण प्रयत्न जरी सुरू झाला ना तर मला काही दिवसानंतर फरक कळायला लागेल माझ्याच प्रतिसादामध्ये आणि माझ्या प्रक्रियेमध्ये. दिस इज वन. दुसरा पॉइंट मला जो वाटला फार फार सखोल आहे, इंटरेस्टिंग आहे. मित्रांनो, दिवसामध्ये असे इतके प्रसंग घडत असतात. कधी कधी राग येतो, कधी कधी वाईट वाटतं, कधी कधी दुःख होतं, कधी टोकाचं दुःख असतं, कधी नॉर्मल कुठल्या तरी घटनेचं दुःख असतं आणि इट टेक्स ओव्हर. आपण त्या कोशामध्ये जातो पूर्णपणे.
आणि आपण मग दुःखी तर होतो, आपण क्रोधित तरी होतो, आपण अपराधीपणाच्या त्या शेलमध्ये जातो, आपला मूड जातो, व्हॉट एव्हर, अनेक गोष्टी घडतात. मला एक गोष्ट सुचवायची आहे तुम्हाला, अर्थात ही बुद्धांच्या शिकवणीचाच भाग आहे. ते म्हणतात की ज्यावेळेस अशी एखादी भावना तुमच्या आतमध्ये, अप्रिय भावना अर्थात, अशी अप्रिय भावना तुमच्या आतमध्ये ज्यावेळेस जागृत होईल, त्यावेळेस फक्त त्याच्याकडे स्वस्थ बसून बघा. रिॲक्शन जर आपण बघितलं, रिॲक्ट होण्याआधी थांबा, डोळे झाका आणि बघा काय होतंय माझ्यामध्ये. इंटरेस्टिंग गोष्ट आहे मित्रांनो, काय होतंय जस्ट चेक. अर्थात जर फारच तीव्र राग आला असेल तर आपल्याला हे बसणंही होणार नाही, बघणंही होणार नाही, काही होणार नाही. पण तो जर नॉर्मल स्वरूपाचा असेल, कोणतीही भावना, आणि आपण जर नुसते शांत बसून त्याच्याकडे बघायला लागलो, तर बुद्ध काय म्हणतात की इथं स्थायी काय नाही आहे, कॉन्स्टंट काय नाही आहे, अनित्य आहे. ते इमोशन राईज होईल, तुम्ही जर जागे झालात, काही क्षण राहील आणि तुमच्या समोर निघून जाईल. इट विल डिझॉल्व्ह. तुम्ही त्याला घालवायची गरज नाही, काही करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. जस्ट बिकम अवेअर, त्याच्याकडे नुसतं बघा. एवढा ठहराव जर आपल्यामध्ये आला ना, तर आपण पुन्हा त्या स्वास्थ्याकडे जातो. वी गो बॅक टू दॅट पॉइंट विच इज स्टिल. करून बघायला हरकत नाही. असा जर तुम्हाला प्रसंग आला जीवनामध्ये, तर थोडंसं थांबा. जस्ट कीप क्वाइट फॉर मे बी अ मिनिट. कीप क्वाइट. येऊ दे त्याला, त्या इमोशनला येऊ दे वर. बघा त्याच्याकडे. ह्या वेळेला द्रष्टा व्हा. लुक ॲट इट ॲज समथिंग अरायझिंग इन यू. ती येईल, थांबेल थोडा वेळ, आणि तुमच्या डोळ्यासमोर ते डिस्पर्स होईल. ही जाणीव ज्या वेळेस तुम्हाला होईल ना, की अरे माझ्या समोर निर्माण झालेला हा भाव काही काळ टिकला आणि इट हॅज जस्ट डिस्पर्स्ड, विरून गेला, हे ज्यावेळेस तुम्हाला जाणवेल, त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की अरे मी म्हणजे ते नाही आहे, ते येऊन जाणार आहे, मी परमनंट आहे. हा जो द्रष्टा आहे तो परमनंट आहे, हे येऊन जाणार आहे. एक ओपनिंग तयार होईल तुमच्या आतमध्ये, आणि मग तुम्ही जे खरे मी आहात ना, ते जागं व्हायला लागेल. हा दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट मला फार महत्वाचा वाटतो मित्रांनो, आणि तुमच्याशी बोलावं असं वाटलं, कारण मी बघतोय, इतक्या लोकांना भेटतो, इतक्या लोकांशी संभाषण करत असतो, बघत असतो, लोक माझ्याशी वेगवेगळ्या पद्धतीत रिलेट होत असतात. मित्रांनो, लोकांना मला वाटतं एक सवय झालेली आहे, त्यांनी ती बिल्ड झालेली आहे बरेच वर्ष. ती म्हणजे सतत जीवनाविषयी तक्रार करण्याची, सतत विरोध करण्याची, जीवनाला रेजिस्ट करण्याची. रेजिस्ट कर, हे असं का, हे तसं का, हे असं व्हायला नाही पाहिजे, हे तसं व्हायला नाही. सगळं ओके जरी असलं ना, मी बघतोय कितीतरी लोक माझ्याशी संबंधित आहेत, त्यांच्या जीवनामध्ये सगळं ओके असतं, त्यातून काहीतरी काढतात, ॲज इफ त्यांना दुःखी होण्याचं व्यसनच लागलेलं असतं. आणि मी हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बघतो आहे. माणसाला दुःखी होण्याचं व्यसन आहे. त्याला सुख द्या, सुख टोचतं त्याला, त्या सुखातून पण तो दुःखाची काहीतरी आयडिया काढतो.
तो एकतर सतत तक्रार करतो जीवनाविषयी, काहीच मिळालं नाही तर किती गरम होतं याच्याविषयी. अरे गरम होतंय, तू 10 वेळा दिवसात म्हणून काय करणार आहेस? तो दिवसभरात काहीतरी काढतो. अरे किती ट्रॅफिक जाम, किती ट्रॅफिक राव, काय कळत नाही. हल्ली किती ऊन वाढलंय बघा, पूर्वी नव्हतं. कळलं की एकदा कळलं, दोनदा कळलं, दिवसभर तेच उघडायची गरज नाही. आणि आपल्याला प्रसाद म्हणून, प्रसाद आहे आपल्याला न्यूज. सगळीकडे आपण फोन काढला तरी काहीतरी दिसते आणि अगदी ठरवून न्यूजवाले न्यूज देत असतात. एक न्यूज आपल्याला कधी कोण चांगलं देत नाही. न्यूज पेपर बघा ना तुम्ही, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत एकही गोष्ट तुम्हाला सुखावणारी त्यात नसते, एकही नसते. हे असले प्रभाव दिवसभर आहेत आणि आपल्यावरती, आपल्याला दुःखी करणारे. दुःख शब्द किती किती भारी आहे बघा. दुःख, दू 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 म्हणजे काय? नॉट गुड. ख म्हणजे काय? ख म्हणजे ऍक्च्युली काय माहिती आहे तुम्हाला? ख म्हणजे ते जे भोक असतं ना, चाकाच्या मधलं भोक, जिथे ऍक्सेलचा रॉड बसतो, तो ते जे ओपनिंग जे आहे ते ते ख आहे. म्हणजे त्या त्या होलमध्ये जर ऍक्सेल रॉड गेला आणि त्याचा होल ऑब्लॉंग असेल तर अलाइनमेंट जाते सगळी. सो ते दुःखातला ख जो आहे तो आहे अनअलाइंड ओपनिंग. आणि दू म्हणजे नॉट गुड. सुख, सु म्हणजे सुखावणारं ओपनिंग, दुःखावणारं ओपनिंग. एकतर आपल्यावरती इतक्या ह्या निगेटिव्हिटीचा मारा आहे. माणसं गप्पा मारायला जरी बसली तरी सगळ्यांची उणीधुणी काढतात. दिवस रात्र, तुकाराम महाराज म्हणतात तसं, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मन, या मनातून तर सतत नकारात्मक चालू असतं सगळं, हे जगामध्ये सगळं असतं आणि आपण त्याच्याबरोबर नाचतो. स्टॉप डुईंग दॅट. जागे व्हा. इट इज नॉट रिक्वायर्ड. तुम्ही कंप्लेन करून जीवन ओके नाही होणार, ते आणखीन वाईट होणार. डोंट गो इन टू दॅट ओपनिंग. त्या दुःखाच्या त्या ओपनिंग मध्ये जाऊ नका. जागे व्हा. बुद्धांचं सांगणंच हे आहे की जागे व्हा. हे सगळं चाललेलं आहे आपल्या आजूबाजूला, जागे व्हा. दिस इज द थर्ड पॉइंटर. चौथा आहे, जराशे परत जागे व्हा. बिकम माइंडफुल. आपल्याला सवय नाही आहे. मी सुरुवातीला म्हटलं तसं आपण ऑटो पायलट मोडवरती जगतोय. सगळे ऑटो पायलट, सगळं दिवसभरातलं बघा ना, काय करत नाही आपण ऑटो पायलटवरती. अगदी सकाळी उठून दात घासतो ते पण आपल्याला माहीत नसतं की आपण कुठली पेस्ट लावलेली आहे, त्याची चव काय आहे. आपण कधी असं करतो आपल्याला माहीत नाही. त्यानंतर आंघोळ करायला गेलो तर मुळात वासाचा साबण आणतो कुठला तरी, पण त्याला कुठला वास आहे असं विचारलं मी तुम्हाला तर तुम्हाला माहिती पण नाही आहे कुठल्या वासाचा साबण आहे. ऑटो पायलट. खातो ऑटो पायलट, पितो ऑटो पायलट, काम करतो ऑटो पायलट, कपडे घालतो ऑटो पायलट, एव्हरीथिंग ऑटो पायलटवरच आहे आपण. माइंडफुल व्हायला पाहिजे, जागं व्हायला पाहिजे. छोटी गोष्ट, चहा पिताना तुमच्या कपामध्ये किती घोट आहेत तुम्हाला माहिती आहे? नो. तुम्ही सगळे आत्ता घड्याळ, सगळ्यांच्या हातात कदाचित घड्याळ असेल, रोज बघताय टाइम त्या घड्याळामध्ये, अशी आपण कल्पना करूया. मी जर तुम्हाला आत्ता विचारलं की तुमच्या घड्याळाला रोमन आकडे आहेत का 1 2 3 4 आहेत, तुम्हाला बघावं लागेल घड्याळ रोमन आहेत का 1 2 3 आहेत बघायला. रोज बघताय त्याच्याकडे ऑटो. म्हणून बुद्धांच्या शिकवणीमध्ये माइंडफुलनेसला फार महत्व आहे. सगळी विपश्यना ही माइंडफुलनेसवरतीच. जागं, छोट्या गोष्टींना जागं होईल. सवय लागायला लागते जागं होण्याची, पण सवय लागायला लागते. कारण जागं न होण्याची वर्षानुवर्षाची सवय आहे, वर्षानुवर्षांची नाही, पिढ्यानपिढ्याची आहे. मग अगदी छोटं पेस्ट लावताना माइंडफुली पेस्ट लावा.
दात घासायला किती वेळ? 1 मिनिट लागतो. माइंडफुली घासा. अंघोळ जर 5 मिनिटाची असेल तर 1 मिनिट तरी माइंडफुली अंघोळ करा. सगळं जेवण राहू दे, निदान 4 घास तरी माइंडफुली करा. बोलताना जरासं माइंडफुली बोला, ऐकताना माइंडफुली ऐका. सवय लागू दे, तर जाग होता येईल. का जाग व्हायचं? नाहीतर मन टेक्स ओव्हर, टेक ओव्हर करतं ते, आणि मग तुम्ही कधी त्या सगळ्या गोंधळात मिसळून जाता, तुमचं तुम्हाला कळत. ही होती चौथी गोष्ट मित्रांनो. आणि शेवटची गोष्ट लक्षात ठेवा, याच्याशी संबंधित आहे, बुद्धांचीच गोष्ट आहे असं म्हणतात. या गोष्टीबद्दल मी कुठल्या तरी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं देखील आहे. बुद्ध म्हणतात की जीवन असं आहे की ते आपल्या हातात नाहीये, मुळात आपल्या हातात नाहीये. आणि कधी कधी जीवन आपल्याला एक बाण मारतं. तो वेदना असते, त्या बाणामध्ये वेदना असते, वेदनेचा बाण असतो. काहीतरी दुःखद घडलेलं असतं, काहीतरी नको असलेलं घडलेलं असतं, काहीतरी लॉस झालेला असतो, कोणतरी काहीतरी बोललेलं असतं, एखादी जवळची व्यक्ती सोडून गेलेली असते किंवा निवर्तलेली असते, वेदना असते. ते म्हणतात ते आपल्या हातात नाही आहे, तो बाण आपल्या हातात नाही आहे, तो जीवनातून सुटलेला बाण आहे, कधी येऊन लागेल माहित नाही, तो वेदनेचा बाण. ठीक आहे, तो आपण सहन करू शकतो, पण आपण स्वतःहून दुसरा बाण मारून घेतोय. आपल्याला पहिला बाण आपल्या हातात नाही आहे, दुसरा बाण आपण मारून घेतो आणि मग रडायला लागतो की हे माझ्या बाबतीत का झालं, मी काय केलं होतं, मी सगळ्यांसाठी इतकं चांगलं वागलो, इतकं सगळ्यांचं चांगलं केलं, इतकी मदत केली, माझ्या ह्याला इतकी मदत केली, त्याला इतकी मदत केली, मला कोणी काही विचारत नाही. हा दुसरा बाण. हे जे मनाच्या स्टोरीज ऐकत राहतो ना आपण, हा दुसरा बाण. बुद्ध म्हणतात या दुसऱ्या बाणापासून सावध राहा. दिस इज डेंजरस. पहिला बाण इलाजच नाही, ते वेदना होणार आहेत, ओके, पण दुसऱ्या बाणाच्या वेदना ज्या आहेत ना, त्या अधिक तीव्र आहेत, अधिक काळ राहणार आहेत. पहिल्या वेदना बऱ्या तरी होतील, दुसऱ्या बाणाच्या वेदना बऱ्या होणार नाहीत. म्हणून रमण महर्षी ज्यावेळेस आजारी होते, कॅन्सरनी आजारी होते, एक परदेशी भक्त त्यांना भेटायला गेला तिरुवन्मलईला, आणि त्यांनी सांगितलं की महर्षींच्या शेजारच्या कुटीरामध्ये मला राहायला द्या. तो रात्री तिथं राहायला लागल्यानंतर रात्री महर्षींना वेदना होत होत्या, ते विवळत होते, रात्रभर विवळत होते, त्याला भयंकर अस्वस्थ झालं, त्याला झोप लागली नाही. सकाळी दर्शनाच्या तरी दर्शन द्यायचे, सकाळी दर्शनाच्या वेळेस गेला आणि त्या डोळ्यात पाणी, म्हणाले भगवान, इट मस्ट बी पेनिंग, दुखत असेल ना. रमण महर्षी म्हणतात हो हो, देर इज पेन बट नो सफरिंग. वेदना आहेत, क्लेश नाही. फार महत्वाचं आहे मित्रांनो. मी तुम्हाला 5 गोष्टी आज सांगण्याचा प्रयत्न केलाय. बघा लक्षात राहतात काय. ह्यातल्या कुठूनही जरी सुरुवात केली ना, कुठूनही जरी सुरुवात केली तरी एक ओपनिंग व्हायला लागतं. आणि हे ओपनिंग व्हायला लागलं की जीवनाची पोतच बदलते. मग जीवन हे साधं नाही राहत, ते विशाल होतं. कारण ते जे ओपनिंग होतंय ना, तो जो ख आहे तो अनंताचा आहे, अनंताचा. ते अनंताचा स्पर्श व्हायला लागतो मग. आणि मग वी डोंट लिव्ह लाईक ऑर्डिनरी बिईंग्स. मुळात आपण ऑर्डिनरी कधीच नव्हतो. आपो दीपो भव, यू आर द लाईट. तो लाईट कधी जाणवलाच नाहीये जीवनामध्ये, कारण त्या लाईट लावायलाच कधी गेलो नाही. लाईटचा स्विचच बंद आहे, दुसऱ्याच्या लाईटवर चाललेलं आहे सगळं. आणि म्हणून प्रयत्न करा, प्रयत्न आहे. आणि गमतीची गोष्ट अशी,
फार थोडे लोक ह्या सगळ्या गोष्टींकडे झुकतात. फार थोड्या लोकांना झुकाव असतो. नॉट मेनी पीपल आर इंटरेस्टेड इन ऑल दीज थिंग्स. ते त्या मटेरियल वर्ल्डमध्ये इतके गुंतलेले आहेत, इतके इतके असे दबलेले आहेत त्यामध्ये, घुल मिल गए है, की इकडं हे हे सगळं काय ऐकताय तुम्ही? जर का हे रिटायर झाल्यानंतर करायचं आहे असा एक नरेटिव्ह आहे. हे अध्यात्म विध्यात्म हे अहो आगे बढो उठो प्रयत्न करो, हे कसलं काय म्हाताऱ्या लोकांसारखं ऐकत बसलाय? हे असलं नरेटिव्ह आपल्याला कोणी ना कोणीतरी सांगितलेलं आहे. पण असं नाही आहे ना. हे जगण्याचं विज्ञान आहे. दिस इज अंडरस्टँडिंग. याच्यात अध्यात्म विध्यात्म काही सोडून द्या. म्हणून बुद्ध म्हणतात हे आत्मा ब्रह्म बिन्म बाजूला ठेवूया आपण. हे तरी करा आधी. बिकम अ बेटर पर्सन, ते नंतर बघूया आपण. पण हे करायला लागल्यानंतर मी म्हटलं तसं एक ओपनिंग तयार व्हायला लागतं आणि ते आपल्या अनंताला स्पर्श करतं. आणि देन द टेक्स्चर ऑफ अवर बीइंग चेंजेस. त्याच्यासाठी हे सगळं करायचं. मला असं वाटतंय की मी हे सगळं आत राहवत नाही म्हणून बोलतो. काय म्हणतात त्या सगळ्या ह्या विचारांचा आय कॅनॉट कीप इट इन साईड. इट हॅज टू कम आउट. कारण तशीच योजना असेल. तो निसर्ग अशीच माणसं बनवतो ना. काही माणसं करमणुकीसाठी बनवतो, काही माणसं काही वेगळं करण्यासाठी बनवतो, काही माणसं इन्व्हेन्शन करण्यासाठी बनवतो, काही गौंडी बनवतो, त्यांना घर बांधायचं असतं, काहींना सुतार बनवतो, काहींना आणखीन काही बनवतो. आमच्यासारख्या ह्या देहाला हे सगळं जे काय रिफाईनमेंटचं ज्ञान आहे त्याच्याबद्दल बोलायला बनवलं आणि तेच करत आलेलो आहे इतके वर्ष. आनंद आहे, ते बोलण्यामध्ये आनंद आहे, सांगण्यामध्ये आनंद आहे. कारण तो त्या ओपनिंगमधून येतोय. सो मित्रांनो, नुसत्या लेक्चरवरती थांबायचं नाहीये. बुद्धांच्या स्टाईलचं ध्यान करूया आणि आजचा हा सत्संग संपवूया. हे ध्यान आपण रेग्युलर समजतो तसं ध्यान नाही. त्याला एक बुद्धिस्ट फ्लेवर आहे. बुद्धांच्या सगळ्या परंपरेतून आलेला फ्लेवर आहे. सोपं आहे, छान आहे. बघा, करूया तरी. कसं वाटतं बघा. आय एम शुअर यू विल फाइंड समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. तयार आहे मग? काय नाही, बसायचं आहे तसे बसायचं आहे. कोणतीही वेगळी तयारी करायची नाही आहे. पाठीचा कणा सरळ करायचा नाही आहे, काय नाही आहे. ज्या सुखासनामध्ये बसलेले आहात, जिथे बसलेले आहेत तिथे बसा आणि फक्त डोळे झाका. जाणीव होऊ दे तुम्हाला की तुम्ही बसलेले आहात डोळे झाकून. रेकग्नाइज. जिथे बसलेले आहात, जसे बसलेले आहात, बी देअर. काही करायचं नाही, काही करायचं नाहीये, काही मिळवायचं नाहीये, कुठं जायचं नाहीये. स्वस्थ बसा. हलकं सोडा सगळं शरीर. जाणीव होऊ दे तुम्हाला की तुम्ही आत्ता शांत बसलेले आहात. ही शांतता जी आहे बसण्यामधली, ही जाणवू दे.
विचार येतील, डोंट बॉदर. विचारांकडे फार लक्ष देऊ नका. तुम्ही बसला ह्याच्याबद्दल जागे व्हा. आणि ह्याच स्टान्समध्ये, ह्याच अवस्थेमध्ये फक्त तुमच्या नाकातून श्वास जो आत जातोय ना, त्याच्याकडे बघा मनातल्या मनात. श्वास आत जातोय त्याकडे बघा, श्वास बाहेर जातोय त्याच्याकडे बघा. काही वेगळं घडत नाहीये, काही विशेष घडत नाहीये. श्वास आत जातोय, बाहेर जातोय. हे होतंय ह्याच्याकडे लक्ष द्या, बघा, बघणारे व्हा, द्रष्टा व्हा. बिकम अ विटनेस टू युअर ब्रीदिंग. काही श्वासाची लय बदलायची गरज नाही. जसा चाललाय तसा चालू दे, तुम्ही फक्त बघणारे व्हा. विचार आले तर परत ते लक्ष परत श्वासाकडे घेऊन जा. विचारांनाही विरोध करू नका. मनाला वाटेल की अरे पुढं काय होत नाही आहे, डोंट बॉदर, हे ऐकू नका. त्याच काय व्हायचं नाहीच आहे. काही होण्यासाठी काही करायला आपण बसलेलोच नाही, आपण नुसते बसलेलो आहे. आता तुमच्या शरीराकडे जरासं लक्ष द्या. तुमच्या पायांकडे लक्ष द्या. तळपाय, पिंढऱ्या, गुडघे, मांड्या. कशा अवस्थेत आहे हे सगळं बघा जरा. तुमचं पोट, पोटाकडे बघा, छातीकडे बघा, खांद्यांकडे बघा, हातांकडे बघा, डोक्याकडे बघा, तोंडाकडे बघा. बघा फक्त. सगळं ओके आहे काय? कुठं काही ताण जाणवतोय काय बघा. कुठं काही डिस्कम्फर्ट जाणवतोय काय बघा. असला तर तो काही रिपेअर करू नका, काही करू नका. बघा, बी द विटनेस, डोंट इंटरफिअर, काही करू नका. सगळ्या शरीराला स्कॅन करा. आता बघा, कोणत्या भावना उत्पन्न होत आहेत काय? लक्षात घ्या, बघणारे व्हा. त्या भावनेत गुंतू नका, पण ऑब्झर्व करा की या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणती भावना उत्पन्न होते. होत असेल तर होऊ दे, त्यात मिसळायचं नाही, बघायचं आहे. पण आली तर येऊ दे, तुम्हाला लक्षात येईल. ती येते, काही क्षण लुडबुडते, विरून जाते. सी दॅट.
जे जसं आहे तसं असू दे, काहीही बदलायचा प्रयत्न करू नका. जस्ट बी. आपण फक्त जागे झालेलो आहोत. हे सगळं त्याच्या त्याच्या गतीनं चालू आहे. आपल्याला काहीही त्यामध्ये बदल घडवायचा नाहीये, फक्त बघायचं आहे. तुम्हाला जाणवेल की सगळं ओके आहे. या ओकेनेसची पण जाणीव होऊ दे तुम्हाला की सगळं ओके आहे, स्वस्थ आहे. रेकग्नाइज दॅट ओकेनेस ऑल्सो. काही घडवायचं नाहीये, काही चमत्कारिक समोर दिसायची गरज नाहीये, काही नाही. जे दिसलं ते बघायचं. तुम्ही बघणारे आहात, गुंतू नका कशात. तुम्हाला जाणवेल की स्वस्थ आहे, सगळं आत्ता स्वस्थ आहे. आणि जो बघणारा आहे तो तर आकाशासारखा आहे. त्या आकाशामध्ये जसा एखादा ढग येतो, ते ढग म्हणजे तुमचं शरीर आहे आणि तुम्ही म्हणजे आकाश आहे. स्वस्थ, अनंत. त्याला कोणती मर्यादा नाहीये, कक्षाच नाहीये. कुठं सुरू होतंय, कुठं संपतंय, काहीच नाहीये. अथांग, अनंत. तुम्ही आहात ते. त्यात तुमचं हे शरीर आहे जे स्वस्थ आहे. हे सगळं बदलणार आहे. आकाश बदलत नाही. तुम्ही आकाश आहात. आणि ज्यावेळेस ही ओळख होईल, ही जाणीव होईल, ही जाग येईल की मी इन रियालिटी हा नुसता लिमिटेड व्यक्ती नाही आहे. माझा गाभा पूर्ण आहे, कंप्लीट आहे, अनंत आहे. त्यावेळेला आत एक मोठं ओपनिंग तयार होईल. तुमच्यातला एक विशाल डायमेन्शन ओपन होईल. काही केलं नाही आपण, फक्त जळमट बाजूला केली आणि आकाशरूपी जो प्रकाश आहे आत, आपो दीपो भव, त्या प्रकाशाला जाणलाय, काही केलेलं नाही. ही जाणीव हीच या बुद्ध पौर्णिमेचा आपल्याला मिळालेला प्रसाद आहे. हळुवारपणे शरीराची जाणीव होऊ दे तुम्हाला. तुमच्या पायाची बोटं हलवा, थोडीशी हाताची बोटं हलवा. शरीरामध्ये जागे व्हा आणि हळुवारपणे डोळे उघडा. बुद्ध पौर्णिमेचा प्रसाद आहे. हेच तर झालं पाहिजे. हेच तर प्रयोजन आहे.
या सगळ्या दिवसांचं प्रयोजन हे आहे. ह्या एवढ्याशा कन्स्ट्रिक्टेड व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा जे खरं डायमेन्शन आहे, जे अनंत आहे, त्याचा स्पर्श जर झाला, त्याच्याबद्दल जागे जर झालो, तर एक भव्यता, एक विशालता निर्माण होते हृदयामध्ये. आणि मग आपण रिॲक्ट करायचे बंद करतो. आपण त्या रिॲक्शन बरोबर वाहत जात नाही. आपण कंप्लेन करत नाही. आपण थोडे जागे व्हायला लागतो आणि दुसऱ्या बाणापासून सावध होतो. मित्रांनो, हेच प्रयोजन होतं माझं आज तुमच्याशी बोलायचं आणि तुम्हाला पुन्हा एकदा ह्या निमित्तानं जाणवू द्यायचं की आपो दीपो भव. तुमच्यातला हा दीप जो आहे असाच सर्वत्र पसरू दे, कारण तोच तुमचं खरं स्वरूप आहे, त्याची तुम्हाला जाणीव होऊ दे.